अकोला लोकसभा मतदारसंघ हा अ, पूर्णपणे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेला मतदारसंघ. वंचितला महाविकास आघाडीत सोबत सीट शेअरिंगचं जर का शक्यता संपल्या आणि जर का ते वेगळे झाले तर निकालावर वेगळा परिणाम. अकोला मतदारसंघ जर बघितलं तर अकोला मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडी जे आहेत, खास करून जर बघितलं की अगोदर उमेदवारी असं म्हटलं जातं की प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केली. महाविकास आघाडीसाठी म्हणजे तेही आग्रही आहेत. कदाचित त्यांना ही उमेदवारी मिळू शकते किंवा भाजपचे जे धोत्रे जे मंत्री होते त्यांना परत रिपिटेशन करता येईल. कारण त्यांचे मुलं असतील, त्यांच्या इतर लोकांनी सुद्धा परिवाराने सुद्धा ते मागितलेले आहेत. म्हणजे अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये काय चित्र असेल नेमकं तुम्हाला काय वाटतं जनरली? अकोला लोकसभा मतदारसंघ हा अ, पूर्णपणे भाजपने वर्चस्व प्रस्थापित केलेला मतदारसंघ आणि आता त्यात फक्त वंचित बहुजन आघाडीचा जो फॅक्टर आहे तो कशा पद्धतीने काम करतो यावरच आता पुढलं भवितव्य किंवा पुढल्या राजकारणाची दिशा आता समजू शकेल. कारण महाविकास आघाडी म्हणून जर का विचार केला बहुजन विकास आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा, तर वंचितला महाविकास आघाडीत सोबत सीट शेअरिंगचं जर का शक्यता संपल्या आणि जर का ते वेगळे झाले तर निकालावर वेगळा परिणाम. आणि जर का एकत्र त्यांना लढता आलं अकोला मतदारसंघामध्ये तर वेगळं चित्र असं काहीस एक संभ्रमाचं वातावरण आता समजा अकोल्यात आपल्याला पाहायला मिळू शकतं. भाजपमध्ये साहजिकपणे संजय धोत्रेंचे असतील, त्यांचे पुत्र आहेत, इच्छुक आहेत. तर आणि सोबतच अकोल्यामध्ये नितीन देशमुख जे आमदार आहेत हो. उद्धव ठाकरे गटाचे, तर त्यांनीही दावा केला आहे की ही जागा आमच्या साठी सुटावी, म्हणजे महाविकास आघाडीची. आता अशा परिस्थितीत नेमके उमेदवार कोण राहणार आहे यावर सगळं गणित राहील. मतविभागणी हा मोठा फॅक्टर अकोला मतदारसंघामध्ये दिसतो. इथे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण एका क्षणी होतं आणि मग त्याचा फायदा हा बीजेपीला सातत्यानं होताना दिसतो.